Hello student, good morning. I am Miss S.M. Pawar. In today's lectures, this career-oriented course, Advanced Diploma in Human Resource Management. Okay. From today onwards, we will starting the syllabus of Advanced Diploma in Human Resource Management. Okay. आजपासून आपण जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे आपला ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचे पेपर नंबर 7साठी आपल्याला कोणता सिलेबसचा स्टडी करावा लागेल त्याचा आज आपण ओव्हरव्ह्यू घेणार आहे. ओके, ते आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. तर त्याआधी फर्स्ट ऑफ ऑल आय वुड वेलकम टू ऑल फॉर करिअर ओरिएंटेड कोर्स इन ॲडव्हान्स डिप्लोमा in human resource management for your autonomous education. Okay, it is divided into 3 parts. Okay, it is divided into 3 parts. For first year, that is for the BCom first year, we have offered certificate in human resource management. For the BCom second year, we have offered diploma in human resource management, and for the last year or BCom third year we have offered advanced diploma course in human resource management. So gradually जेव्हा तुम्ही BCom फर्स्ट इयरमध्ये असता तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स ओके ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स ऑफर केला जातो. त्यानंतर तुम्ही सेकंड इयर ओके BCom सेकंड इयरमध्ये असता त्यावेळेस तुम्हाला डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स ऑफर केला जातो. त्यानंतर BCom थर्ड इयरमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स ऑफर केला जातो. अशा प्रकारे 3 इयर्समध्ये तुम्हाला 3 कोर्स फर्स्ट इयरला सर्टिफिकेट इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, सेकंड इयरला डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड थर्ड इयरला ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे कोर्सची तुम्हाला ऑफर केली जाते. व्हेनेवर a person or a student or a candidate he completes his BCom first year course, okay, side by side whenever he appears certificate in human resource management examination. जेव्हा जो कॅन्डिडेट BCom फर्स्ट इयरमध्ये असतो तो त्याचे BCom फर्स्ट इयर कंप्लीट करत असतो त्याचबरोबर साईड बाय साईड तो सर्टिफिकेट इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे सुद्धा कोर्स कंप्लीट करत असतो. Okay, and gets qualified of career oriented course certificate in human resource management, and he is eligible for the certificate in human resource management. Okay, then whenever the candidates gets admitted for BCom second year gradually, yes, he needs to admitted diploma in human resource management course. जेव्हा एखादा कॅन्डिडेट्स BCom सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घेत असतो त्यावेळेस त्याला डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कोर्सला देखील ॲडमिशन घेणे गरजेचे असते. ओके, व्हेनेवर ही क्वालिफाईड दीज BCom सेकंड इयर ॲज वेल ॲज डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स एक्झामिनेशन शुअरली. ओके, जेव्हा तो कॅन्डिडेट त्याचे BCom सेकंड इयर कंप्लीट करतो त्याचबरोबर तो साईड बाय साईड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स देखील काय करत असतो क्वालिफाय होत असतो. त्यानंतर देन व्हेनेवर द कॅन्डिडेट्स गेट्स ॲडमिटेड फॉर BCom थर्ड इयर ग्रॅज्युअली, येस, ही नीड्स टू ॲडमिटेड ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, व्हेनेवर ही क्वालिफाईड his BCom third year as well as advanced diploma in human resource examination surely. जेव्हा तो स्टुडंट BCom थर्ड इयरमध्ये ॲडमिशन घेत असतो त्याचबरोबर त्याला ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स देखील ऑफर केला जातो. त्याला त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यावे लागते. त्यानंतर जेव्हा त्या स्टुडंटचे BCom थर्ड इयर कंप्लीट होत असते त्याचबरोबर त्याचा ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स देखील तो क्वालिफाय होत असतो. अशा प्रकारे
B.Com झाल्यानंतर त्या स्टुडंटकडे कॅन्डिडेट्सकडे B.Com बॅचलर ऑफ कॉमर्स ही डिग्री असतेच, त्यासोबत त्याच्याकडे सर्टिफिकेट इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचे देखील नॉलेज अँड सर्टिफिकेट्स B.Comच्या डिग्रीसोबत त्याला मिळत असते. याचे B.Com नंतर खूप बेनिफिट्स त्या स्टुडंटला मिळत असतात. जेव्हा तो एखाद्या जॉबसाठी अप्लाय करतो तेव्हा त्याला अनेक बेनिफिट्स त्याला याच्या माध्यमातून मिळत असतात. तर आज आपण पेपर नंबर 7 फक्त पेपर नंबर 7साठी आपल्याला कोणत्या सिलेबसचा स्टडी करावा लागणार आहे ते आज आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर आपल्या पेपर नंबर 7चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉज. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉज. तर आपण पेपर नंबर 7साठी 4 युनिट्सचा स्टडी करणार आहोत. तर आपल्या फर्स्ट युनिटचे टायटल आहे एम्प्लॉयमेंट लॉ इन इंडिया अँड युनायटेड स्टेट्स. The unit number first is entitled as Employment Law in India and United States. Unit number second चे title आहे Job Analysis. Unit number third Interviewing Candidates. And unit number 4 चे title आहे Managing Human Resources in Small and Entrepreneurial Firms. अशा प्रकारे आपल्याला पेपर नंबर 7 साठी या 4 युनिट्सचा स्टडी करायचा आहे. नाव लेट्स सी वन बाय वन. तर आपण युनिट नंबर फर्स्टमध्ये आपल्याला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करावा लागेल ते आपण आता पाहूया. तर युनिट नंबर फर्स्ट इज इंटायटल्ड ॲज एम्प्लॉयमेंट लॉ इन इंडिया अँड युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्समध्ये अँड इंडियामध्ये एम्प्लॉयमेंट लॉ कशी आहेत त्यांचा स्टडी आपल्याला युनिट नंबर फर्स्टमध्ये करावा लागेल. नाव लेट्स सी वन बाय वन. द 1.1 इज लेबर लेजिस्लेशन इन इंडिया. This is the main contents are unit number first. Now let's see sub-contents of 1.1. Labor legislation and constitution in India. The second is articles affecting government employment. The third is labor jurisdiction for central and state governments. Features of labor legislation in India. Laws related to industrial relationship. Applicability of labor laws to the ITS sectors. The second main contents are equal opportunity laws enacted from 1964 to 1991 in the US. The third contents are the laws enacted in USA from 1991 to the present. And last is diversity management. अशा प्रकारे आपल्या 4 मेन कंटेंट्सचा स्टडी त्याचबरोबर त्यांचे सब कंटेंटचा स्टडी देखील आपल्याला युनिट नंबर फर्स्टमध्ये करायचा आहे. त्यामध्ये आपण लेबर लेजिस्लेशन इन इंडिया. तर युनिट नंबर फर्स्टमध्ये आपण लेबर लेजिस्लेशन इन इंडिया. आपल्या इंडियामध्ये लेबर लेजिस्लेशन कशी आहेत त्यांचे कॉन्स्टिट्यूशन कसे आहे त्याचबरोबर त्याचे आर्टिकल्स अफेक्टिंग गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट, त्याचबरोबर लेबर ज्युरिस्डिक्शन फॉर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स, फीचर्स ऑफ लेबर लेजिस्लेशन इन इंडिया त्यांचे फीचर्स काय काय आहेत, त्याचबरोबर लॉज रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशनशिप इंडस्ट्रियल रिलेशनशिप रिलेटेड लॉज कोणकोणते आहेत, त्याचबरोबर ॲप्लिकेबिलिटी ऑफ लेबर लॉज टू द IT अँड ITS सेक्टर. IT अँड ITS सेक्टरमध्ये लॉज लेबर कशा प्रकारे ॲप्लिकेबल आहेत त्यांचे ॲप्लिकेशन तिथे चालते यांचा ओव्हरऑल स्टडी आपण या युनिट नंबर फर्स्टमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर युनिट नंबर फर्स्टमध्ये आपण फ्रॉम 1964 टू 1991 मध्ये जे इक्वल ऑपॉर्च्युनिटी लॉज आहेत ते US मध्ये कसे आहेत ते सुद्धा आपण या युनिट नंबर फर्स्टमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर दी लॉज इनॅक्टेड इन USA फ्रॉम 1991 टू द प्रेझेंट. 1991 पासून ते आत्तापर्यंत जे काही लॉज आहेत ते US मध्ये त्यांचा इनॅक्टेड इन USA वरती कसं झाला ते सुद्धा आपण या युनिट नंबर फर्स्टमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर डायव्हर्सिटी मॅनेजमेंट. डायव्हर्सिटी मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे मिनिंग, डेफिनेशन्स, त्याचे इम्पॉर्टन्स ऑल ओव्हर स्टडी आपण या युनिट नंबर फर्स्टमध्ये करणार आहोत. अशा प्रकारे या युनिट नंबर फर्स्टमध्ये आपण
या 4 कंटेंट्सचा स्टडी ओके ओव्हरऑल स्टडी आपण या युनिट नंबर फर्स्टमध्ये पेपर नंबर 7साठी ओके ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या COC ओके करिअर ओरिएंटेड कोर्ससाठी आपण करणार आहोत. नाव लेट्स सी युनिट नंबर सेकंड. तर युनिट नंबर सेकंडचे टायटल आहे जॉब ॲनालिसिस. द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस, uses of job analysis information, conducting a job analysis. The second main contents are methods for collecting job analysis information, the interview, questionnaires, participant diary or logs, quantitative job analysis techniques, electronic job analysis techniques. तर या युनिट नंबर सेकंडचे टायटल आहे जॉब ॲनालिसिस. ओके, त्यामध्ये आपण हे 2 कंटेंट्सचा स्टडी ओव्हरऑल स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे तो आहे द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस. ओके, जर आपल्याला जॉब ॲनालिसिस करायचे असेल तर त्याचे बेसिक नॉलेज आपल्याला असणे गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये युजेस ऑफ जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कंडक्टिंग ऑफ जॉब ॲनालिसिस, जे काही आपण इन्फॉर्मेशन कंडक्ट करीत असतो ओके जॉब ॲनालिसिससाठी त्याचा यूज कसा केला जातो ते आपण या युनिट नंबर सेकंडमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मेथड्स फॉर कलेक्टिंग जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन, आपल्याला जॉब ॲनालिसिसचे ओके जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन च्या मेथड्स कोणकोणत्या आहेत. आपल्याला जॉब ॲनालिसिस करायचे असेल, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे असेल तर त्याचे मेथड्स, त्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत ते आपण या युनिट नंबर सेकंडमध्ये पाहणार आहोत. तर त्या मेथड्स कोणकोणत्या आहेत तर ते द इंटरव्ह्यू, क्वेश्चनायर, पार्टिसिपंट डायरी अँड लॉग्स, क्वांटिटेटिव्ह जॉब ॲनालिसिस टेक्निक्स, इलेक्ट्रॉनिक जॉब ॲनालिसिस टेक्निक्स. ओके, तर या 3 मेथड्स आपण या युनिट नंबर सेकंडमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह जॉब ॲनालिसिस टेक्निक्स अँड इलेक्ट्रॉनिक जॉब ॲनालिसिस टेक्निक्स यांचा देखील स्टडी आपण या युनिट नंबर सेकंडमध्ये करणार आहोत. अशा प्रकारे या युनिट नंबर सेकंडमध्ये आपण जॉब ॲनालिसिसचे बेसिक्स ओके त्याचबरोबर त्यांच्या मेथड्स ओके जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना आपण कोणत्या मेथड्सने करू शकतो हे आपण या युनिट नंबर सेकंडमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी डिफरंट मेथड्स असतात, त्या मेथड काय आहेत ओके ते सुद्धा त्याचा ओव्हरऑल स्टडी आपण युनिट नंबर सेकंडमध्ये करणार आहोत. नाव लेट अस सी युनिट नंबर थर्ड. द युनिट नंबर थर्ड इज एंटायटल्ड ॲज इंटरव्ह्यूइंग कॅन्डिडेट्स. ओके, आपले युनिट नंबर थर्डचे टायटल आहे इंटरव्ह्यूइंग candidates. The first contents are basic types of interviews. Okay, this is the main contents in unit number third. Now let's see the sub contents: structured versus unstructured interviews. Interview content: how should we conduct interview, improving performance through HRIS web-based interviews, and how to design and conduct an effective interview. तर अशा प्रकारे युनिट नंबर थर्ड याचे टायटल आहे इंटरव्ह्यू कॅन्डिडेट्स. याच्यामध्ये आपण या 2 कंटेंट्सचा ओव्हरऑल स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे तो म्हणजे बेसिक टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचे जे काही बेसिक टाईप्स आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे तो आहे स्ट्रक्चर्ड वर्सेस अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यूचे अनेक प्रकार आहेत ते सुद्धा आपण बेसिक टाईप्समध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू यांचे आपण डिफरन्स काय आहे तो सुद्धा आपण युनिट नंबर थर्डमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर इंटरव्ह्यू कंटेंट, आपल्याला जेव्हा इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स इन्क्लूड असतात ते आपण या युनिट नंबर थर्डमध्ये त्याचा स्टडी करणार आहोत. त्यानंतर हाऊ शुड वी कंडक्ट इंटरव्ह्यू, इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स थ्रू HRIS वेब बेस्ड इंटरव्ह्यूज, याचा देखील ओव्हरऑल स्टडी आपण या युनिट नंबर थर्डमध्ये करणार आहोत. अँड हाऊ टू डिझाईन अँड कंडक्ट अँड इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू, इफेक्टिव्ह इंटरव्ह्यू होण्यासाठी आपण कसे प्रिपरेशन केले पाहिजे, ते डिझाईन केले पाहिजे ओके हे आपण या युनिट नंबर थर्डमध्ये पाहणार आहोत. नाव लेट्स सी युनिट नंबर 4. Unit number 4 is titled as Managing Human Resources in Small and Entrepreneurial Firms. Okay, Unit number 4 चे टायटल आहे Managing Human Resources in Small and Entrepreneurial Firms. Now let's see
which contents included in unit number 4. The first contents are the small business challenge, how small business human resource management it is different and its importance. And second contents are leveraging small size with familiarity, flexibility, fairness and informality. ओके, तर या युनिट नंबर 4मध्ये आपण या 2 कंटेंट्सचा ओव्हरऑल स्टडी करणार आहोत. तो फर्स्ट कंटेंट आहे तो आहे द स्मॉल बिझनेस चॅलेंज, हाऊ स्मॉल बिझनेस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज डिफरंट अँड इट्स इम्पॉर्टन्सी. जे काही स्मॉल बिझनेस असतात, जे लहान उद्योग असतात, तर त्यामध्ये जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असतात ते कशा प्रकारे काम करते, ओके, ते दुसऱ्या बिझनेसपेक्षा कसे डिफरंट आहे, त्याचे महत्त्व काय आहे, त्याचे इम्पॉर्टन्स आपण युनिट नंबर 4मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर लिव्हरेजिंग स्मॉल साईज विथ फॅमिलिटी, फ्लेक्सिबिलिटी, फेअरनेस अँड इन्फॉर्मॅलिटी यांचा देखील ओव्हरऑल स्टडी आपण युनिट नंबर 4मध्ये करणार आहोत. अशा प्रकारे आपण करिअर ओरिएंटेड कोर्स ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पेपर नंबर 7साठी आपण या 4 युनिट्सचा टॉपिकचा स्टडी करणार आहोत. ओके, त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय ते आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट नक्की काय, ओके, याचं तुम्ही सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामध्ये देखील याचा स्टडी केलेला आहे. तरीसुद्धा फक्त थोडक्यात पाहण्यासाठी आपण आज ओके ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया. तर इंट्रोडक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ट्रीट्स द पीपल ॲज ह्युमन बीइंग्स having economic, social and psychological needs. In simple sense, human resource management means employing people, developing their resources, utilizing, maintaining and compensating their services in tune with the job and organizational requirements with view to contribute to the goals of the organizational, individual and the society. Human resources management is relatively new and developed as a part of management of human resources. Human resource management is the strategic approach to the effective management of people in a company or organization such that they help their business gain and competitive advantage. It is designed to maximize employee performance in service of an employer's strategic objectives. Human resource management HRM is the department of a business organization, okay, that looks after the hiring, management and firing of staff. Human resource management focuses on the function of people within the business, ensuring best work practices are in place at all times. Human resource management is the process of recruiting, hiring and training employees. The professionals who work in this industry use their skills and expertise to find talent, manage wages, train workers, solve workplace conflicts and more. Their primary role is to maximize employee performance. Human resource management can be defined as the effective management of people in an organization. Human resource management helps bridge the gap between employees' performance and the organization's strategic objectives. Efficient human resources management team
can give firms an edge over their competition. The key functions of the human resources management team include recruiting people, training them, performance appraisals, motivating employees, as well as more. Human resource management helps a company to achieve its objective from time to time by creating a positive attitude among workers, reducing wastages and making maximum use of resources, etc. In simple way, human resource management means employing people, developing their resources, utilizing, maintaining and compensating their services in tune with the job and organizational requirements with a view to contribute to the goals of the organization and the society. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मानव संसाधन व्यवस्थापन. ओके, मानवी संसाधने म्हणजे काय, आपले ह्युमन रिसोर्सेस हे एक आपल्या संस्थेमधील, आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एक व्यक्ती किंवा कर्मचारी एम्प्लॉयर्स असतो. तो आपल्या बिझनेस फर्मच्या फायनान्शियल म्हणजेच आर्थिक व फिजिकल म्हणजे भौतिक संसाधनांशी, रिसोर्सेसशी विसंगत असतो. ते आपली बिझनेस फर्म चालवत असतात. त्यांनाच ह्युमन रिसोर्सेस किंवा मानवी संसाधने असे म्हणतात. ह्युमन रिसोर्सेस हे कार्य संस्थात्मक कार्य आहे जे लोकांशी संबंधित आहे आणि नुकसान भरपाई आणि फायदे, ओके, कर्मचारी भरती म्हणजे रिक्रुटमेंट आणि कर्मचाऱ्यांची भरती करणे, त्यांचे म्हणजे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, त्यांना ट्रेनिंग, ओके, प्रशिक्षण व्यवस्थापन, ट्रेनिंग बिझनेस फर्म कशी डेव्हलप करते येईल, त्याचबरोबर कल्चर या संबंधित ह्युमन्सशी रिलेटेड ऑल फंक्शनचा संबंध व त्याचबरोबर जे आपले सिनियर्स अधिकारी असतात, ओके, त्यांना योग्य ती ॲडवाईस देणे, आपल्या ऑर्गनायझेशनमधील लोकांवर त्यांच्या आर्थिक, ओके, फायनान्शियल नियोजन आणि जे काही काम किंवा कार्य केले जाते या बाबतीत निर्णय, या सर्वांचा संबंध मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केला जातो. लोकांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे इट इज अ मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन होय. मॅनेजमेंट ही कन्सेप्ट किंवा संकल्पना फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही मॅनेजमेंटची वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र एक ब्रँच, एक शाखा आहे. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉयर्स, ओके, जे कर्मचारी काम करतात त्यांचे मॅनेजमेंट करणे म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. ओके, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे कर्मचारी काम करत असतात त्यांचे व्यवस्थापन करणे म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. परंतु त्यांचं डीपली डेफिनेशन करायची म्हटली तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे आपल्या बिझनेससाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची भरती, ओके, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग अँड त्यांचा विकास म्हणजे डेव्हलपमेंट, या सर्व क्रिया किंवा काम म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. यामध्ये योग्य कर्मचारी, ओके, एम्प्लॉयमेंट मिळवण्यापासून तर ते एम्प्लॉयर्सचा विकास करण्यापर्यंत जे काही जाणीवपूर्वक, ओके, केअरफुली जे काही प्रयत्न यामध्ये केले जातात त्यांना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. कारण आपले जे काही एम्प्लॉयर्स, ओके, आपल्या बिझनेसचे ऑर्गनायझेशन काय असते, असेट, मालमत्ता असते, यावरून ह्युमन हा बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी किती महत्त्वाचा आहे त्यामधून आपल्याला दिसून येते. आपल्या बिझनेस, ओके, जे डे टू डे ट्रान्झॅक्शन असतात त्यामध्ये जे रिसोर्सेस उपलब्ध असतात त्या साधनसामग्रीच्या उत्पादन क्षमतेचा, ओके, आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही रिसोर्सेस उपलब्ध असतात त्यांचा प्रोडक्टिव्हिटी, ओके, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे काम या ह्युमन रिसोर्सेस थ्रू केले जाते. म्हणजे आपल्या वस्तूंचे प्रोडक्शन जास्तीत जास्त करण्यासाठी या ह्युमन रिसोर्सेसचा वापर केला जातो व आपल्या प्रोडक्टचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न यामध्ये केले जातात.
या ह्युमन रिसोर्सेसना हँडल करण्याचे काम म्हणजे खूप अवघड व गुंतागुंतीचे किचकट काम असते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याला मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. ओके, इट इज अ इम्पॉर्टंट. बिझनेस करायचा असेल, चालवायचा असेल तर आपल्याला लँड, मशिनरीज, कॅपिटल अँड लेबर्स यांची गरज असते. ओके, प्रत्येक बिझनेससाठी लँड, मशिनरीज, कॅपिटल आणि लेबर्स यांची काय असते, गरज असते. पण लँड, मशिनरीज, कॅपिटल या निर्जीव वस्तू आहेत. ओके, हे सगळे निर्जीव घटक आहेत. परंतु लेबर हा सजीव घटक आहे. तो आपल्या बिझनेसचा असेट असतो. तर बिझनेसमध्ये लेबरच नसतील तर आपला बिझनेस काहीच कामाचा नसतो. कारण बिझनेस हँडल करायचा म्हटले की नुसतेच कॅपिटल, मशिनरीज असून चालत नाही, तर त्याला हँडल करणे गरजेचे असते. म्हणून अशा ठिकाणी आपल्याला लेबर्सची आवश्यकता असते. म्हणून मॅनेजमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला महत्त्वाचे स्थान आहे. लोकांकडून काम करून घेण्याची कला, आर्ट म्हणजे मॅनेजमेंट होय. मॅनेजमेंटचा संबंध लोकांच्या कामाशी येतो. लोकांना मोटिवेट, प्रोत्साहित करून त्यांची पुरेपूर कार्यक्षमता वापरून जे काही पूर्वनिर्धारित उद्दिष्टे, आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा वेळेस आपण काही ना काही गोल, ऑब्जेक्टिव्ज हे आपण ठरवलेले असतात. ते ऑब्जेक्टिव्ज फुलफिल करण्यासाठी, आपण जे काही उद्दिष्ट ठरवले असतात ते फुलफिल करण्यासाठी मॅनेजमेंट ही यंत्रणा अशा प्रकारची काम करीत असतात. LPGमुळे, LPG मीन्स लिबरलायझेशनल, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणमुळे इंडस्ट्रियलायझेशन सिच्युएशन झपाट्याने बदलत आहे. यामध्ये इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल कंपनीचे एक जाळे निर्माण झाले आहे. जसजसा उद्योग संस्थांचा, इंडस्ट्रीचा विस्तार, एक्सपान्शन वाढत आहे, तसतसे मॅनेजमेंटविषयी अनेक प्रश्न व त्यांचे नेचर अधिक तीव्र होऊ लागले आहेत. मॅनेजमेंटविषयी ज्या काही डिफिकल्टीज असतात त्या ह्युमनशी रिलेटेड असतात. अशा सिच्युएशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यांचे इम्पॉर्टन्स अधिक वाढलेले आहे. या 20th सेंचुरीपासून इंडस्ट्रियल रिलेशन्स या नावाने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जात आहे आणि त्याच्यानंतरच ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कॉन्सेप्ट डेव्हलप झाली. आपल्या देशाच्या, आपल्या कंट्रीच्या एकूण लोकसंख्येत, टोटल पॉप्युलेशनमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त असेल, एम्प्लॉयमेंट जास्त असतील, त्याचबरोबर हाय एज्युकेशन घेणाऱ्यांची संख्या जास्त असेल, तर एकूणच गुणात्मक दृष्टीने आपली लोकसंख्या, पॉप्युलेशन अप लेवलला म्हणजे वरच्या पातळीवर असेल तर आपल्या कंट्रीमधील ह्युमन रिसोर्सेस हा उपयुक्त व सक्षम आहे असे समजले जाते. त्याचबरोबर बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्स हे गुणात्मकदृष्ट्या उच्च दर्जाचे असतील तर बिझनेसमधील ह्युमन रिसोर्स बिझनेस डेव्हलप करण्यासाठी उपयुक्त व सक्षम आहे असे समजले जाते. म्हणून बिझनेस ऑर्गनायझेशनमधील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करताना योग्य कर्मचारी, एम्प्लॉयर निवडला गेला पाहिजे. त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे काम दिले जावे. त्याचबरोबर आपण जे काही दिलेले काम हे त्या एम्प्लॉयर्स आपुलकीने व चांगल्या भावनेने, निष्ठेने करावे. यासाठी त्या बदल्यात त्या एम्प्लॉयरला योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे. त्याने 100% इफिशियन्सीने ते काम करावे. डिबेट न करता कोऑपरेशन वातावरण जोपासले जावे. यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये अनेक केअरफुली असे प्रयत्न केले जातात. थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्स ही त्या ऑर्गनायझेशनमधील मेन असेट आहे. ती असेट म्हणजेच आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्स हे चांगल्या प्रकारचे मिळविणे, ते टिकविणे व त्यांचा विकास करणे यासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्या सर्व प्रयत्नांना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. जे आपले एम्प्लॉयर्स आहेत ते चांगल्या प्रकारचे रिक्रुटमेंट करणे, त्यांचं सिलेक्शन करणे, त्यांचा डेव्हलप, त्यांचा विकास करणे, त्यांना मोटिवेट करणे या प्रकारचे सर्व कार्य हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केली जातात. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय ते आपण डेफिनेशन्स थ्रू थोडे समजून घेण्याचा अंडरस्टँडिंग करूया. तर फर्स्ट डेफिनेशन आहे ते म्हणजे
Manpower management is a function or activity aiding or directing working men and women in maximizing their contribution and satisfaction in employment डेट ऑर्डर. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स मेन आणि वुमेन यांचे योगदान त्यांचे कॉन्ट्रीब्युशन हे जास्तीत जास्त राहावे, त्यांना ते करीत असलेल्या कामापासून जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळावे यासाठी त्यांना मदत करण्याच्या आणि संचलित करण्याच्या फंक्शन्सना ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट असे म्हणतात. यामध्ये एम्प्लॉईजचे जास्तीत जास्त विकास व्हावा, त्यांना जे काही काम करतात त्यापासून त्यांचे समाधान व्हावे यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कार्य केले जाते. नाउ लेट अस सी डेफिनेशन. सेकंड, Edwin Flippo. According to Edwin Flippo, it is the planning, organizing, directing and controlling of the procurement, development, compensation, integration, maintenance and separation of human resources to the end that individual, organizational and social objectives are accomplished. According to Edwin Flippo, हे सांगतात की व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल, संघटनात्मक, ऑर्गनायझेशनल अँड सोशल ऑब्जेक्टिव्ज म्हणजे सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ह्युमन रिसोर्सेस मिळविणे, त्यांचा विकास करणे, नुकसान भरपाई करणे, त्यांच्यामध्ये एकीकरण करणे, ते टिकवून ठेवणे, त्यांचे विभाजन करणे, ऑर्गनायझिंग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, कंट्रोलिंग, प्रोक्युरमेंट, डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, इंटिग्रेशन अँड मेंटेनन्स अँड सेपरेशन या सर्व गोष्टी साधता याव्यात म्हणून जे काही प्लॅनिंग केले जाते, त्याचबरोबर ऑर्गनायझेशनची जी उभारणी करणे आणि त्यांचे नियंत्रण करणे या ऑल ओव्हर फंक्शन्सना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. नाउ लेट अस सी डेफिनेशन. थर्ड, labor resources management is an extension of general management that of prompting and stimulating every employee to make his fullest contributions to the purpose of the business. बिझनेस ऑब्जेक्टिव्ज कंप्लीट करण्यासाठी, फुलफिल करण्यासाठी, अचीव करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी प्रत्येक एम्प्लॉयरचे कॉन्ट्रीब्युशन जास्तीत जास्त राहावे आणि ते जे काही काम करीत आहेत त्या कामापासून त्यांना जास्तीत जास्त मोर सॅटिस्फॅक्शन मिळावे यासाठी त्यांना प्रोमोट करण्यासाठी मॅनेजमेंट एक्सटेन्शन म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. तर या ऑल डेफिनेशन्सवरून असे दिसून येते की बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये विविध लेवलवरती कार्यरत असणाऱ्या ह्युमन पॉवर्स रिलेटेड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे कार्य आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे एम्प्लॉयर्स रिक्रूट करणे, त्याचं सिलेक्शन करणे, त्यांचा डेव्हलप करणे, ते टिकवून ठेवणे म्हणजे कर्मचारी मिळवणे, त्यांचा विकास करणे, तो टिकवून ठेवणे व त्याला योग्य तो कंपेन्सेशन मोबदला देणे आणि त्यासाठी मॅनेजमेंटची जी कोर प्रिन्सिपल्सचा वापर करणे म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. तर आपण ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यासाठी आपल्याला पेपर नंबर 7 साठी कोणकोणत्या युनिटचा टॉपिकचा स्टडी करायचा आहे त्याचा ओव्हरव्ह्यू सिलेबस आज आपण या लेक्चर्समध्ये पाहिला. या लेक्चर्समध्ये आपण HRM ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे मीनिंग, इंट्रोडक्शन आणि त्याचा डेफिनेशन्स यांचा स्टडी केला. त्याचबरोबर आपल्याला पेपर नंबर 7 साठी कोणकोणते युनिट्स आहेत त्यांचा देखील ओव्हरव्ह्यू सिलेबस आपण पाहिला. फ्रॉम नेक्स्ट लेक्चरपासून आपण युनिट नंबर 1 हे स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.